या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कागल येथे शिवसेनेच्या प्रचार सभेला संबोधित केले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याचं सांगत दुःखात असूनही केवळ शिवसेनेत लाडक्या बहिणी, भाऊ आणि उमेदवारांसाठीच आपण आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारा पक्ष असून कोल्हापूर ही स्वाभिमान आणि ऊर्जा देणारी भूमी आहे. कागल हमीदवाडा येथे बोलताना त्यांनी खासदार संजय मंडलिक यांचा उल्लेख करत काय म्हणाले शिंदे पाहूयात. माझे खासदार म्हणाले की सगळे एकत्र आलेले आहेत, सगळे एकत्र आले आहेत, मी एकटाच आहे. तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागे ही जनता आहे, ही सगळी तुमची ताकद आहे. आणि म्हणून ही जनताच सगळं ठरवत असते, जनता बघत असते. अरे काल कोण कशासाठी एकत्र आलं आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक एकत्र येतात, खुर्चीसाठी एकत्र येतात, परंतु शिवसेना स्वार्थासाठी नाही, सर्वसामान्यांना विकासासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना निवडणूक लढवत असते. मी मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहीण योजना मी सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एस टीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला, मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, शेतकरी सन्मान योजना केली, या ठिकाणी वयोश्री योजना केली, या ठिकाणी रोजगाराच्या योजना केल्या, अनेक योजना आपण केल्या. सगळ्यात महत्त्वाची आणि माझी लाडकी योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. अनेक लोकांनी त्याला खोडा घातला, पण लोकांनी बरोबर माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि महायुती सरकारला 232 जागा दिल्या. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुती आपलं सरकार थांबणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून कोणी किती अफवा केल्या, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ हे सगळे चमत्कार करणारे लोक आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य माणसं इकडं जनशक्ती आहे आणि तिकडे काय तरीसुद्धा जिंकतो कोण? जनशक्ती. ही सर्वसामान्य माणूस ठरवत असतो, जनता जनार्दन ठरवत असतो कुणाला जिंकवायचं आणि कुणाला आपटायचं ते. आणि बरोबर लक्षात ठेवा, आपल्याला मी संजय मंडलिकराव, तुम्ही खासदार म्हणून या भागातून निवडून आलेला आहात आणि तुम्हाला या लोकांनी जनतेने प्रेम केलेलं आहे. असंच प्रेम या जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी हा आपला विकासाचा अजेंडा घेऊन आपण चाललो आहे. या ठिकाणी आपण फक्त सत्ता आणि खुर्ची आपला अजेंडा नाही आहे. या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं आपला अनुभव अजेंडा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण पाहिलं, पायाला भिंगरी लावून या संपूर्ण राज्यामध्ये फिरला, अनेक कल्याणकारी योजना केले, विकास प्रकल्प पुढे नेले. हा विकास प्रकल्प पुढे नेतात असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील अनेक योजना केल्या, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षा अशी योजना केली. शासन आपल्या दारी घेऊन गेलो, आपण लोकांच्या दारामध्ये सोयी सुविधा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. अशा अनेक योजना, सिंचनाचे प्रकल्प असतील, अनेक योजना आपण राबवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच लोकांनी त्या कामाची पोचपावती निवडणुकीमध्ये दिलेली आहे. अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी इकडे दिसत आहेत, भाऊ दिसत आहेत. आणि मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला असं लागतोच, आणि त्यांच्या बाजूला भाऊ आहे. आणि म्हणून हे मी बोलत नाही, नुसतं विधानसभेत त्याचा अनुभव घेतला आहे, नगर परिषदेत घेतला आहे, महापालिकांमध्ये घेतलेला आहे. तुमचा शिवसेना पक्ष चांदा ते बांधापर्यंत गेला आहे. आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील शिवसेना राज्यात 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, नगर परिषदेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, महापालिकेत देखील या राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आणि म्हणून या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये देखील घवघवीत यश या ठिकाणी. शिवसेना हा राष्ट्रभक्तीचा अंगार चेतवणारा आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारा पक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलं. लाडक्या बहिणींना स्वावलंबी करून लखपती बनवणारी योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असा ठाम शब्द त्यांनी दिला. शेवटी त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की धनुष्यबाणालाच मत द्या, म्हणजे तुमचा हक्काचा माणूस निवडून येईल. मग कोणतेही काम असो, हक्काने त्याचा कान धरून काम करून घेता येईल.